नमस्कार. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. पाहतोय देश महाराष्ट्र. आणि सगळ्यात मोठी बातमी, बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. पोलिसांच्या बंदुकीने आरोपीने स्वतःवर गोळी झाडून घेतलेली आहे. आरोपी अक्षय शिंदेने स्वतःवर गोळी झाडत पोलिसांवर देखील गोळीबार केल्याची माहिती आहे. बदलापूर प्रकरणामधील आरोपी आहे अक्षय शिंदे. त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची माहिती आहे. पोलिसांची बंदूक हिसकावून अक्षय शिंदेने गोळी झाडली. अधिक माहिती आपण या संदर्भात घेऊयात. आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून. कृष्णा, काय माहिती? निखिल, आपण पाहतोय की न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या अक्षय शिंदेचा ताबा आज बदलापूर पोलिसांनी दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये सायंकाळी 5:30 वाजता तळोजा कारागृहातून घेतलेला होता आणि तेव्हा त्याला घेऊन पोलिसांचं पथक हे ठाण्याच्या दिशेने जात होतं आणि त्याचवेळी हा प्रकार घडल्याची माहिती प्राथमिक स्वरूपामध्ये आता आपल्याला मिळत आहे. अक्षय शिंदेनं पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली आणि त्यांच्यावरती सुद्धा गोळीबार केला आणि त्यानंतर स्वतःवरती गोळीबार केल्याचं समजतं आहे. आणि यामध्ये एक पोलीस अधिकारी गंभीर स्वरूपामध्ये जखमी असल्याचं कळतंय. त्यांना सुद्धा उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. मात्र अक्षय शिंदेनं जी स्वतःवरती गोळी झाडून घेतली त्यानुसार त्याचा मृत्यू झाला असावा असा देखील संशय जो आहे तो आता व्यक्त केला जातोय. काही प्रत्यक्षदर्शी जे पोलीस अधिकारी होते त्यांच्या म्हणण्यानुसार ही माहिती वरिष्ठांपर्यंत पोहोचलेली होती आणि तिथून ही माहिती जी आहे ती आता तरी मिळते आहे. मात्र रुग्णालयामधून अद्याप तरी अधिकृत माहिती अक्षय शिंदेच्या तब्येतीबद्दल कळू शकलेली नाहीये. मात्र गोळीबाराची घटना ही जी आहे ती घडलेली आहे आणि यामध्ये हा सगळा प्रकार जो आहे तो आता समोर आलेला आहे. तळोजा कारागृहातून 5:30 वाजता हे पथक अक्षय शिंदेला घेऊन निघालेलं होतं. कोर्टाच्या आदेशानुसार त्याचा वेगळ्या गुन्ह्यामध्ये ताबा घेण्यात आलेला होता आणि त्यानंतर बदलापूरच्या दिशेनं जात असताना हा प्रकार घडल्याचं समजत आहे. सध्या अक्षय शिंदे बद्दलची अधिकृत जी काही वैद्यकीय जी काही माहिती आहे रुग्णालयाकडून मिळालेली ती अद्याप समोर येऊ शकलेली नाहीये. मात्र त्याचा मृत्यू झाला थोडंसं थांबवते.